आमचं ग्रँडफादर नेहमी डायलॉग मारायचं, जो जागेगा वो जगेगा, जो झोपेगा वो मरेगा. म्हण तर मराठीच आहे, पण मी आपलं हिंदीत बोललो. नेहमीप्रमाणे पहाटे 8 वाजता उठलो आणि आवरलं आणि ब्लॅक कॉफी मस्त कडकमध्ये बनवली आणि पिली आणि निघालो की जिमला हळूहळू. जिममध्ये जाऊन थोडा पोटापुरता व्यायाम केला आणि माघारी येऊन रात्री धुतलेल्या कपड्यांचा संसार सगळा गोळा केला. असेच त्या मित्रांनो बॅचलर लाईफ. सगळं आवरून मस्त अशी आंघोळ केली आणि मोहीम निघाली की रात्रीची भांडी घासायला. ही भांडी काय माझा आयुष्यभर पिच्छा सोडणार. चहा तर मी 2 महिने सोडला आहे, पण कस्टमरच्या ऑर्डरमधला 2 घोटांचा चान्स मारला आणि चहा पिला. साफसफाई झाल्यामुळे छान अशी देवपूजा करून घेतली आणि तोपर्यंत इकडे पिझ्झाचं मटेरियल रेडी करतोय. तोपर्यंत काकूंचा फोन आला. डबा खाली नेऊन ठेवलाय. लगेच खाली जाऊन डबा घेऊन आलो आणि पहिली ऑर्डर चिकन सॅलडची रेडी केली. गावाकडनं माझा मैत्र बाबूराव आला होता. त्याच्यावर गप्पा मारल्या आणि पावसाचं वातावरण झाल्यामुळे बाबूराव 80 स्पीडनं घरी